नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील खंडोबा देवाची यात्रा ही अत्यंत जुनी आणि प्रसिद्ध यात्रा म्हणून ओळखली जाते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या यात्रेचे अत्यंत भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे। यात्रेचे मुख्य आकर्षण ठरलेला भव्य शंकरपटाचा कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। खंडोबा देवाच्या यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येने माळेगाव या ठिकाणी दाखल होतात। यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे माळेगाव ग्रामपंचायत आणि प्रशासकीय स्तरावर शासनाच्या वतीने याचे चोख नियोजन करण्यात येते। यंदाही यात्रेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय। शंकरपटाच्या थरारक शर्यतींनी यात्रेची रंगत अधिकच वाढवली असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येते। खंडोबा देवस्थान माळेगाव ही पुरातन चालत आलेली यात्रा आहे आणि ही जिल्हा परिषद नांदेड, पंचायत समिती लोहा आणि ग्रामपंचायत कार्यालय माळेगाव या त्रिवेणी संगमातून चालल्या जाते। आज 25 तारीख डिसेंबर आणि समारोप होत यायलेला आहे। आज जंगी शंकरपटाचा शेवटचा दिवस आणि फायनल अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि चांगल्या प्रकारे म्हणजे मराठवाडा विदर्भाच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्रात नाही महाराष्ट्र राज्याच्या बाहेर सुद्धा या यात्रेची नाव लौकिकता झालेली आहे। कारण सर्व प्रशासन जी काही शंकरपट समित्या आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वच क्रीडा जे या ठिकाणी होतात त्या चांगल्या निर्विघ्न या ठिकाणी पार पाडतात। अशीच यात्रा खंडोबाचा आशीर्वाद राहावा आणि हीच मी सदिच्छा या ठिकाणी बाळगतो। मी राजाभाऊ संभाजी मंदारे राहणार येळेगाव गवळी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली 46 वर्षात पदाची घड्याळ म्हणून काम करतो। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।